नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। वारुंजी जिल्हा परिषद गट 13 गावामध्ये सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कराड यांच्या सहकार्याने व सौ अरुणाताई दिलीप भाऊ चव्हाण जिल्हा गट वारुंजी यांच्या माध्यमातून भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन। पाहुयात आमचे प्रतिनिधी हेमंत पाटील यांचा सविस्तर रिपोर्ट। कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार, कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व असं चौफेर संगम असणारं आपले लोकप्रिय आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले आणि धनलक्ष्मी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्यांनी समाजसेवेचा वसा हाती घेतलेला आहे, आदरणीय दिलीप भाऊ चव्हाण यांच्या सहकार्यानं मार्गदर्शनाखाली सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड व दादासाहेब चव्हाण विद्यासंकुल मसूर माळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी चचेगाव गावामध्ये आम्ही आरोग्य शिबिर घेत आहोत आणि या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। चचेगावचे ग्रामस्थ यांचं खूप मोठं सहकार्य या ठिकाणी लाभत आहे, कारण या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांना जास्तीत जास्त आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे डायग्नोस करणार आहेत त्याच्यामध्ये एंजिओप्लास्टी असेल, एंजिओग्राफी असेल, मूतखडा लेझरच्या सहाय्याने फोडणं असेल किंवा डोळ्यासंदर्भात काही प्रॉब्लेम असतील, या अनेक विविध रोगांचं निदान करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करतोय आणि चचेगावातील सर्व ग्रामस्थांना जास्तीत जास्त आरोग्य सेवा, मोफत आरोग्य सेवा देऊन, कारण काही या लोकांना बाहेर जाणं शक्य होत नाही, जे वृद्ध आहेत त्यांना बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही आणि काही आर्थिक अडचणीसुद्धा असतात आणि त्यामुळेच आम्ही या आमच्या सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व ॲडव्होकेट दादासाहेब चव्हाण विद्यासंकुल यांच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिर देत आहोत आणि याचा लाभ आमच्या चचेगावचे सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या उत्स्फूर्त अशा सहभागाने या ठिकाणी घेत आहेत। धन्यवाद। धनलक्ष्मी फाउंडेशन दादासाहेब चव्हाण यांच्या माध्यमातून तसे अरुणाताई दिलीप भाऊ चव्हाण यांच्या सहकार्याने आज जो आमच्या गावामध्ये जो भव्य दिव्य असा आरोग्य शिबिर करण्यात आलं, त्या आरोग्य शिबिरामध्ये आमच्या गावातील सर्व बरेच असे सेवेकरी आहेत, त्यांनी सुद्धा या शिबिराला खूप चांगल्या पद्धतीनं मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे। तसेच जेवढे रुग्ण आहेत त्या रुग्णांची सुद्धा सोय त्यांनी ज्या सांगितल्याप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्यावरती उपचारसुद्धा चालू आहेत आणि गावातील सर्व महिला तसेच वृद्ध जे आहेत त्यांच्यासाठी तसे अरुणाताई दिलीप भाऊ चव्हाण यांनी ह्या जिल्हा परिषदेच्या वारुंजी गटातून ज्यांनी जे सेवा करत आहेत त्या सेवेसाठी खरंच खूप चांगला प्रतिसाद आमच्या गावातील लोकांनी दिलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा अरुणाताई दिलीप भाऊ चव्हाण यांनी आमच्या गावातील जी सेवा ज्या उपलब्ध होतील त्याच्यासाठी आम्हाला त्यांनी मदत करावी, तसे आम्ही सुद्धा त्यांच्या सहकार्याला तत्परपणे उभे राहू। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा।